महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका कॅप्टनची आणि एका अध्यक्षांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्याचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात आणि रुपाली चाकणकर। भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले आणि त्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवलेला राजीनामा या सर्व घडामोडींनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत। पण खरा प्रश्न हा आहे की या प्रकरणात केवळ रुपाली चाकणकरच दोषी आहेत का? खरात सोबत तर महायुतीतील अनेक बड्या नेत्यांचे फोटो व्हायरल होत आहेत। अगदी देशाचे गृहमंत्री अमित शहा ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतही त्याचे संबंध असल्याचं बोललं जात आहे। मग अशात फक्त एका महिलेलाच राजीनामा का द्यावा लागतो? चाकणकर म्हणतात त्याप्रमाणे त्या महिला आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे का? आज आपण या संपूर्ण प्रकरणावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सर्वात आधी समजून घेऊया की हा अशोक खरात नक्की कोण? नाशिकच्या सिन्नर भागातील श्री शिवनिका संस्थांचा हा सर्वेसर्वा, स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा हा माणूस मर्चंट नेव्ही मधून निवृत्त झाल्याचा दावा करतो। ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि अध्यात्माचा आधार घेऊन त्यानं शेकडो कोटींचं साम्राज्य उभं केलं। एका 27 वर्षीय महिलेनं खरातवर बलात्कार आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना 58 ते 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेत। यात महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे पुरावे असल्याचं समोर आलंय। मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा आहेस असं सांगून किंवा गुंगी आणणारं औषध देऊन तो महिलांना जाळ्यात ओढायचा, असे धक्कादायक खुलासे FIR मधून समोर आले। चाकणकर या खरातच्या शिवनिका संस्थांच्या ट्रस्टी होत्या। सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये चाकणकर खरातच्या डोक्यावर छत्री धरताना आणि त्याचे पाय धुताना दिसतात। विरोधी पक्षांनी विशेषतः सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांनी चाकणकरांवर जोरदार हल्ला चढवला। ज्या आयोगाचं काम महिलांचं रक्षण करणं आहे त्याचीच अध्यक्षा एका बलात्कारी भोंदूबाबाचे पाय काय धुते असा सवाल विचारला गेला। शेवटी 20 मार्च 2026 रोजीच्या सायंकाळी रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला। आता येतो सर्वात कळीचा मुद्दा, रुपाली चाकणकर यांचाच राजीनामा का? नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा देणं योग्य आहेच, पण केवळ त्याच का? खरातच्या संस्थेमध्ये केवळ चाकणकर जात होत्या का? अजिबात नाही। सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आणि व्हायरल फोटोनुसार महायुतीतील अनेक बड्या मंत्र्यांचे आणि नेत्यांचे खरात सोबतचे फोटो समोर आलेत। असं म्हटलं जातंय की खरातकडे अनेक नेत्यांच्या फाईल्स किंवा व्हिडिओ असू शकतात, ज्यामुळे राजकीय वर्तुळात भीतीचं वातावरण आहे। विरोधकांचा आरोप आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी खरातचे संबंध होते। जर एखादा भोंदूबाबा इतक्या उच्च पदस्थ लोकांपर्यंत पोहोचतो तर केवळ एका महिला नेत्याचा राजीनामा घेऊन विषय संपवणं हा बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न आहे का? राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर भावुक झाल्या। त्यांनी थेट आरोप केला की या प्रकरणात अनेक पुरुष नेत्यांचे संबंध असतानाही केवळ माझं नाव घेतलं गेलं। मी एक महिला आहे म्हणून मला सॉफ्ट टार्गेट बनवण्यात आलं। महायुतीला समोर येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांची नाराजी नकोय म्हणून चाकणकरांचा राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा आहे। जर पुरुष नेत्यांनी खरातचे आशीर्वाद घेतले असतील तर त्यांचे राजीनामे का मागितले जात नाहीयेत? राजकारणात पवित्रता फक्त महिला नेत्यांची सिद्ध करायची असते का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। चाकणकरांचा राजीनामा यासाठी महत्वाचा आहे कारण चाकणकरांकडे एका वर्षापूर्वीच या भोंदूबाबाची तक्रार आली होती। चाकणकरांनी त्यावर कारवाई करण्याऐवजी ज्या खबरदार पुढारी नावाच्या वृत्तपत्राच्या संपादकानं ही माहिती उघड केली त्यांनाच नोटीस पाठवून माफी मागण्याची धमकी दिली। चाकणकरांनी कमीत कमी त्या तक्रारीवर चौकशी तरी करायला पाहिजे होती, मात्र त्यांनी तसं केलं नाही। अन्यथा खरात बाबाचे काळे धंदे त्याच वेळी उघडकीस आले असते व काही महिलांना या भोंदूबाबापासून वाचवता सुद्धा आलं असतं। हा त्यांचा पहिला गुन्हा आहे। दुसरा गुन्हा, संविधानिक पदावर बसून त्यांनी त्या भोंदूबाबाचे पाय धुण्याचं काम केलं। कोणतीही शहानिशा न करता कोणालाही आपला गुरु बनवणं हे एक जबाबदार राजकारणी व्यक्तीला शोभणारं नक्कीच नाहीये आणि हाच त्यांचा तिसरा गुन्हा।
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की रुपाली चाकणकर यांनी आता तरी झोपेतून जागं व्हावं. त्यांनी सत्तेचा सगळा अहंकार सोडला पाहिजे. तसेच अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, त्यांना महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात सहआरोपी करून अटक केली पाहिजे. रुपाली चाकणकर या अशोक खरातकडून चालवल्या जाणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा भाग होत्या. त्यांच्यावर मकोका लावला पाहिजे, अशी मागणी सध्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून राज्य सरकारनं IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SIT ची स्थापना केली आहे. या तपासामध्ये आता खरातच्या फार्म हाऊस वरून जप्त केलेले लॅपटॉप, रोकड आणि पिस्तूल काय गुपित बाहेर काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा केवळ नैतिकतेचा विजय आहे की राजकारणातील गलिच्छ खेळाचा भाग? जर खरात या प्रकरणात दोषी आहे तर त्याच्या पाठीशी उभे राहणारे सर्वच नेते तितकेच जबाबदार नाहीत का? एका महिला आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून घालवणं सोपं आहे, पण सत्तेत बसलेल्या बड्या पुरुष नेत्यांवर कारवाई करण्याचं धाडस सरकार दाखवेल का? हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.